एससी आणि एसटीच्या आरक्षणाबद्दल अतिशय संवेदनशील असा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलाय। या निकालाला वेगवेगळ्या पद्धतीने पाहिलं जातंय आणि दोन टोकाची मतं या निकालाबद्दल व्यक्त होत आहेत। या निकालाचं समर्थन करणारी बाजू असा दावा करते आहे की आत्तापर्यंत जे एससी आणि एसटी मधले घटक आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिले होते त्या घटकांपर्यंत आरक्षणाचा लाभ पोहोचेल आणि या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध करणारी दुसरी बाजू असा दावा करते आहे की यामुळे जाती आणखी विभागल्या जातील आणि आरक्षण संपवण्याच्या दृष्टीने हे षडयंत्र आहे। अशी दोन टोकाची मतं साधारणपणे या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबद्दल व्यक्त होत आहेत आणि सत्य कुठेतरी मध्ये असण्याची शक्यता आहे, वास्तव या मध्ये कुठेतरी असण्याची शक्यता आहे। ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही मान्यवर आहेत। डॉक्टर संजय दाभाडे आहेत जे आदिवासींच्या हक्कांसाठी काम करतात, डॉक्टर सिद्धार्थ धेंडे आहेत पुण्याचे उपमहापौर राहिलेले आहेत आणि दलित समाजातील आणि एकूण समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांबद्दल ते काम करतात, ॲडव्होकेट मंगेश ससाने आहेत जे ओबीसींच्या आरक्षणासाठी काम करत असतात आणि भास्कर नेटके आहेत जे मातंग एकता चळवळीमध्ये काम करतात, मातंग समाजाच्या समन्वयासाठी काम करत असतात। या प्रत्येकाकडून आपण या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अन्वयार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण आत्तापर्यंत फक्त ओबीसींमध्ये जे कॅटेगरायझेशन होतं, जे वेगवेगळे प्रवर्ग होते व्हीजेएनटी ए बी सी, तसेच आता या एससी आणि एसटीमध्ये देखील असणार आहेत आणि ते करण्याची जबाबदारी राज्य सरकारांवरती सोपवण्यात आली आणि त्यासाठी आधी जनगणना करण्याची गरज आहे। जनगणनेतून या प्रत्येक जातीचं प्रतिनिधित्व नक्की किती आहे, संख्या किती आहे हे समोर येण्याची गरज आहे आणि त्यानंतर त्यांना सब कॅटेगरायझेशन करून आरक्षणाचा लाभ द्यावा असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। हे अतिशय किचकट आहे। पहिली गोष्ट तर जनगणना होणं, त्या जातीची संख्या समोर येणं, ती मान्य होणं, त्याला कोणी आक्षेप न घेणं न्यायालयामध्ये जाऊन आणि त्यानंतर या सगळ्याची अंमलबजावणी सुरू होणं, हा इतका किचकट सगळा प्रकार आहे आणि याची अंमलबजावणी हा खूप दूरचा टप्पा आत्ता वाटतो आहे। मात्र याच्यातून राजकीय संघर्ष मोठ्या प्रमाणात घडण्याची शक्यता आहे, सामाजिक घुसळण मोठ्या प्रमाणात घडण्याची शक्यता आहे आणि आरक्षणाबद्दल एक वेगळ्या प्रकारचं जनमत घडवण्याचा हा प्रयत्न आहे का याबद्दल देखील प्रश्न उपस्थित होत आहेत। सुरुवात आपण भास्कर नेटके यांच्यापासून करूयात। या सगळ्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय नक्की यामुळे साध्य होईल? प्रथमतः मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचं या निकालाचं अतिशय मनापासून स्वागत करतो आणि त्याचं 100% समर्थन करतो। कारण या निर्णयामुळे ज्या अनुसूचित जाती आणि जमातीमधील ज्या वंचित जाती आहेत, ज्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या आहेत, या सर्व वंचित जातींना मुख्य प्रवाहात येण्याची या निर्णयामुळे संधी मिळणार आहे। कारण भारताच्या स्वातंत्र्यापासून ज्या वेळेसपासून आरक्षण लागू झालं तर आत्तापर्यंतचा काळ जर तुम्ही पाहिला तर ज्या जाती अगोदरच थोड्याफार विकसित होत्या अनुसूचित जातीमधल्या, विशेषतः मी अनुसूचित जातींबद्दल विशेषतः या ठिकाणी मत व्यक्त करणार आहे। ज्या जाती थोड्याफार विकसित होत्या, माझं असं म्हणणे की त्या गावगाड्यात होत्या, ज्या 12 बलुतेदारामध्ये ज्या जाती होत्या अस्पृश्य जातींमध्ये आणि ज्या जाती अलुतेदारांमध्ये होत्या किंवा ज्या भटक्या होत्या, तर ज्या बलुतेदारांमध्ये ज्या जाती होत्या त्या जातींचा प्रामुख्याने विकास झाला हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे। मग या ज्या जाती होत्या आरक्षणाचा लाभ, आरक्षण जे आहे एस सी कॅटेगरीसाठी जे महाराष्ट्रात 13% आरक्षण आहे, हे 13% आरक्षण हे 59 जाती आहे, 59 जातीसाठी आहे। परंतु अगोदरच ज्या गावगाड्यात ज्या जाती होत्या त्या जातींना या आरक्षणात सर्वात लाभ घेता आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमुळं आणखी ह्या आरक्षणाचा लाभ दुप्पट प्रमाणात त्यांना घेता आला, कारण त्यांना आरक्षणाचा संविधानाचा अर्थ कळाला आणि त्यांनी त्या आरक्षणाचा लाभ उठवला। परंतु ज्या जाती वंचित होत्या, ज्या जाती गावगाड्याच्या बाहेर होत्या, ज्या जाती फार भटक्या होत्या, त्या जातींना तशी संधी मिळाली नाही।
मग ते संधी देण्याचं काम होतं ह्या सरकारांचं काम होतं. आत्तापासूनचं आलेल्या या सर्व सरकारांचं काम होतं की या सर्व ज्या उपेक्षित वंचित जाती आहे या जातींना मुख्य प्रवाहात आणणं आणि त्यांना आरक्षणाच्या मार्फत इतर काही ज्या सोयी सवलती आहेत त्या सोयी सवलतींचं त्यांना संधी देणं हे त्यांना झालं नाही असं तुमचं म्हणणं आहे. काही ठराविक जाती ज्या संख्येने अधिक आहेत, शैक्षणिकदृष्ट्या ज्या अधिक सबळ आहेत SC मधल्या, त्यांनीच आरक्षणाचा लाभ घेतला, इतर त्यापासून वंचित राहिले. हो बरोबर आहे. मी त्याचं कारणही सांगितलं की त्याचं कारण पण इतिहासामध्ये आपल्याला म्हणजे जाऊन पाहता येतं. सर्वात एक महत्त्वाचा मुद्दा आहे या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा की त्यांनी असं म्हटलेलं आहे की जात ही होमोजेनियस आहे, परंतु वर्ग जो जातीचा आहे म्हणजे SC असेल, ST असेल किंवा OBC असेल, हा होमोजेनियस नाही आहे. हा मुद्दा सर्वात प्रकर्षाने आपण लक्षात घेतला पाहिजे. जात ही होमोजेनियस आहे. मग जर का SC आणि ST प्रवर्ग हा जर होमोजेनियस नाही आहे तर त्याचा अर्थ असा होतो की त्या ज्या होमोजेनियस नसल्यामुळं ह्या जातींचा आणि त्या वर्गाचा केवळ प्रशासनाच्या सोयीसाठी अस्पृश्यांचा वर्ग केला. एक 59 महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर 59 जातीचा वर्ग केला आणि त्या जातींना आरक्षण म्हणजे द्यावं लागलं. एका जातीला आरक्षण देणं शक्य नव्हतं. परंतु सामाजिकदृष्ट्या मागास अस्पृश्य ही कॅटेगरी पाहिली गेली, हा वर्ग पाहिला गेला आणि त्याच्यामध्ये 59 जातीचा समावेश केला गेला. परंतु त्यामध्ये असं पाहिलं गेलं नाही की भविष्यामध्ये की कोणत्या किंवा आत्ता कोणत्या जाती याचा लाभ उठवणार. परंतु आता ती 75 वर्षांनंतर वेळ आली. पर 1965चा लोकर आयोग आपण जर पाहिला, लोकर आयोगात म्हणजे 15 वर्षातच हे सिद्ध झालं होतं की ज्या ठराविक जाती आहे अनुसूचित जाती आणि जमातीमधील या ज्या जाती आहेत या जातीत लाभ उठवत आहेत. मग लोकर आयोगाने त्यावेळेसच वर्गीकरणाचा उपाय सुचवला होता. त्यानंतर आपण पाहतोय की मग ज्ञानी झैल हे सुद्धा दलित समाजातील होते. त्यांनी पंजाबमध्ये केवळ एका GRवर आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे ते उपेक्षित वंचित समाजातील असल्यामुळं तिथला जो समाज होता पंजाबमधील महजबी समाज, जो शीख समाज होता किंवा तिथला चर्मकार, याच्यामध्ये त्यांनी झैल यांनी वर्गीकरण केलं आणि नंतर असं सिद्ध झालं की ज्या वंचित जाती होत्या त्या वंचित जाती अगोदरच्या ज्या सक्षम जाती होत्या अनुसूचित जातीमधल्या त्यांच्या बरोबरीने आला. म्हणजे ज्ञानी झैल त्यावेळी जो निर्णय घेतला होता तो योग्य होता. परंतु आत्तापर्यंत नंतरचा आपण काळ पाहिला तर 2000 साली ज्यावेळेस आंध्र प्रदेशमध्ये मादिगा समाजाचं एक मोठं आंदोलन झालं, त्या मादिगा समाजाच्या आंदोलनातून त्यांना तिथं वर्गवारी करण्यात आली. परंतु 2004च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ते पूर्णपणे रद्द झालं. महाराष्ट्राचं आपण जर पाहिलं तर 1985मध्ये इथं डॉक्टर बाबासाहेब गोपले यांनी प्रथमतः मातंग समाजासाठी स्वतंत्र 8% आरक्षण द्यावं अशी चळवळ सुरू केली. परंतु ते घटनेत काही बसत नव्हतं. परंतु त्यामुळे एक साध्य झालं की मातंग समाजाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ मिळालं. आता साहित्यरत्न लोकशाही महामंडळ मिळण्याचं कारण काय? याचा अर्थ मातंग समाज हा जो आहे तो वंचित राहिलेला आहे, लाभापासून, आरक्षणापासून किंवा इतर ज्या सोयी सवलतीपासून वंचित राहिलेला आहे. म्हणून घटनेच्याच कलमानुसार त्यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ दिलं. तसं अनेक समाजांना दिलं जाईल. म्हणजे त्यावेळेसच सिद्ध झालं होतं की मातंग समाजाला योग्य प्रमाणात त्यांचा पर्याप्त वाटा त्यांच्या लोकसंख्येनुसार मिळत नाही. बरं दंडे सर, आपण म्हणणं ऐकलं, सविस्तरपणे ऐकलं भास्कर नेटके यांचं की काही ठराविक जातीच जो आरोप OBCच्या आरक्षणाबद्दलही केला जातो तोच SCच्या आरक्षणाबद्दलही केला जातो की ठराविक जातीच लाभ उठवत आल्या. मातंग समाज मागे राहिला, नवबौद्ध समाजानेच या आरक्षणाचा लाभ उठवला, हे अगदी जाहीरपणे बोललं जातं. कसं आहे की नवबौद्ध समाज हा आमचा मोठा भाऊ आहे आणि आम्ही पूर्वीचे अस्पृश्य असल्यामुळं आज त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे. त्यांनी शिक्षणातून याच्यातून मेरिट त्यांनी मिळवलेले. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे सक्षम जाती महाराष्ट्रापुरतात बोलायचं तर नवबौद्ध होती. परंतु तिकडं चर्मकार आहेत ना, UPमध्ये चर्मकार आहेत. म्हणजे आपण हा निर्णय आहे फक्त महाराष्ट्रापुरता नाही, हा निर्णय पूर्ण देशापुरता आहे. त्यामुळं सक्षम जाती अनुसूचित जातीमधल्या आणि जमातीमधल्या असा जर उल्लेख केला तर सर्वांचा अंतर्भाव होईल. फक्त नवबौद्ध असं जर घेतलं तर त्यांना टार्गेट महाराष्ट्रापुरतं बोलतोय मी. टार्गेट करण्याचा अजिबात उद्देश नाहीये. आणि आपण जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर नेटके सरांनीच दिलेलं आहे. मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष या ठिकाणी करतोय. मुळात आरक्षण ही संकल्पना आली कशी? अगदी ज्योतिराव फुलेपासून तुमच्या शाहू महाराजांपासून
तुमच्या पुणे करारापासून आणि त्याच्यानंतर संविधानामध्ये ज्यावेळेस आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि संविधान पीठाने ज्यावेळेस आरक्षण देताना जे मुद्दे अपेक्षित धरले त्यामध्ये होमोजिनियस ग्रुप हा का धरला गेला? कारण हा सगळा समूह जो आहे, अगदी महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर 59 जातींना एका समूहामध्ये का टाकलं गेलं? त्या सगळ्या 59 जातीमधला एक कॉमन फॅक्टर जो होता तो म्हणजे ते गावकुसा बाहेर राहणारे आणि अस्पृश्य म्हणून गणले जायचे. जात ही संकल्पना हिंदू धर्मामधील मूळ आहे हे आपण विसरून चालणार नाही. जे 4 वर्ण सोडले वर्णव्यवस्थेतले, तर वर्णाच्या बाहेर राहणारी जे अवर्ण आहेत त्याच्यात हे सगळे मोडतात, म्हणून ते होमोजिनियस आहे. आता ह्याचे 3 महत्त्वाचे घटक आहेत. एक, सामाजिकदृष्ट्या मागासलेपणा असणं, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणा असणं, आर्थिकदृष्ट्या मागासलेपणा असणं. हे 3 महत्त्वाचे मुद्दे. आरक्षणाचा लाभ तुमच्या एकूण समूहाच्या उन्नतीकरता होणं, विकासाकरता होणं ही मूळ संकल्पना आरक्षणाच्या पाठीमागे आहे. या ठिकाणी आमच्या बंधूंनी अतिशय योग्यरीत्या मांडणी केली की ह्या घटकामध्ये 59 जातीमध्ये 75 वर्षामध्ये नवबुद्ध असतील, महार समाज असेल, इवन मातंग समाज असेल, इवन चर्मकार समाज असेल, काही प्रमाणात ढोर समाज असेल, या 4 जाती जर सोडल्या तर 59 मधल्या जो खालचा 59वा वर्ग असलेला जो अनुसूचित जातीचा प्रवर्ग आहे त्याला आज देखील माहीत नाहीये की आम्हाला SC मध्ये आरक्षण मिळतं किंवा नाही. ही अजून तो मागासलेला आहे. अजून तो मागासलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि ह्याला कारणीभूत काय आहे? गेल्या 75 वर्ष झाल्यानंतर देखील आज तुम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं. सिंपल उदाहरण आहे, आज शिक्षण आहे का सरकारी यंत्रणेमध्ये? पूर्ण देशामध्ये पहा काय शिक्षणाची अवस्था आहे. आज RTचा कसा घोळ करून ठेवला हे मी तुम्हाला. परवडेल त्यांनी शिक्षण घ्यावं, नाही परवडत त्यांनी त्याचं बघावं, इतकं अगदी प्रचंड असं सरकारचं धोरण आहे जे अतिशय वाईट आहे. आपण मुद्द्यावरती येऊ सर. मी मुद्द्यावरच बोलतोय की मुळात ही संकल्पना आली कशी की बाबा शिक्षण मिळालं तर तुम्हाला नोकरीची संधी मिळते, शिक्षण मिळालं तर तुम्ही हायर पोस्टला जाऊ शकता, शिक्षण मिळालं तर तुम्ही स्वतःचे व्यवसाय चालू करू शकता. पण शिक्षणच तुम्हाला दिलं जात नाही SC वर्गाला, हे लक्षात घ्या. प्रवर्गाला नाही, SC वर्गाला दिलं जात नाही. कारण SC वर्ग आर्थिकदृष्ट्या हा दुर्बल घटक आहे. आज देखील तुम्ही सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस आणि सेन्सस जर काढला तर 2011 मधला सेन्सस घ्या तुम्ही, सर्वात जास्ती जेवढे देशामध्ये आर्थिक दुर्बल घटकाची वर्गवारी आहे त्याच्यामध्ये SC आणि STच आहे. मग SC मध्ये फक्त बौद्ध शिकले म्हणून ते पुढे गेले, इतर वर्गाला शिक्षणापासून कोणी रोखलेले आहे का? कोणीच रोखलेलं नाही आहे. हा एक मुद्दा जो समूहामधला आहे. आणि जो शासनाची जबाबदारी आहे, शासनाने शिक्षण खाजगीकरण करून टाकलं. नोकरी आता तुम्हीच आम्हाला चॅनलवरनं अनेक वेळा दाखवलेलं आहे, आकडेवारीने दिलेलं आहे की जे नोकरीचं घटक आहे त्याच्यामध्ये ऑर्गनाइज सेक्टर फक्त 4% शिल्लक राहिलेला आहे. जो भारत स्वतंत्र झाला तेव्हा 100% होता. आता अनऑर्गनाइज सेक्टर 96% झालेलं आहे. अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये आरक्षण नाहीच आहे. मुळात 4% फक्त आरक्षण शिल्लक राहिले. या आरक्षण राहिलेल्या नोकऱ्यांमध्ये देखील बॅकलॉग किती मोठ्या प्रमाणात आहे तर टोटल SC STचा जो बॅकलॉग आहे तो मोर दॅन 60% आहे. आणि ह्या विषयावरती माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले की बॅकलॉग भरा. एवढंच नाही तर तुमच्या बॅकलॉगमधले पदोन्नती भरा. 2च मिनटं घेतो. पदोन्नती भरा, त्याच्याकरता इम्पेरिकल डाटा पाठवा. दुर्दैवाने राज्य सरकारमध्ये, मग ते काँग्रेसचं गव्हर्नमेंट असू, BJPचं गव्हर्नमेंट असू, कोणाचंही गव्हर्नमेंट असू, अजून देखील इम्पेरिकल डाटा केंद्र सरकारला पाठवला नाही. कर्नाटकाने पाठवला, तिथे पदोन्नती झाली, आमची इथं पदोन्नती झालेली नाही. म्हणजे राज्य सरकार जर समजा मानसिकता त्याची नसेल SC आणि ST वर्गाच्या समूहाला न्याय द्यायची, तर आता जो आलेला निकाल आहे ह्याचे दुष्परिणाम भवितव्यामध्ये राजकीय तर होतील, परंतु त्याच्याबरोबर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सगळ्या प्रकारचे दुष्परिणाम होणार आहे. आणि ह्याचा फटका असा होणार आहे, जाती समूहामध्ये वाद निर्माण करण्याचं काम या एकंदरीत निकालामध्ये झालेले असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. तुम्हाला पटतं यांचं म्हणणं? सरांचं मी आदर करतो, परंतु सरांचं म्हणणं मला अजिबात पटलं नाही. कारण शिक्षणातलं खाजगीकरण आणि नोकऱ्यातलं खाजगीकरण यांच्या विरोधी आम्ही पण आहोत. परंतु आज आपला जो विषय आहे तो सर्वोच्च न्यायालयाचा अनुसूचित जाती आणि जमातीविषयी जो निर्णय दिलेला त्याच्यावर आपण आज बोललं पाहिजे.
खाजगीकरणाच्या विरोधी आम्ही सर्व एकत्र येऊ. जर का आजपर्यंत तुम्ही पहा की दलित समाजाने ज्या चळवळी केलेल्या आहेत, म्हणजे खाजगीकरणाच्या विरोधी, आरक्षणासाठी, शिक्षणासाठी ज्या चळवळी, त्यात विशिष्ट सक्षम जातीचेच लोक प्रामुख्याने तुम्हाला दिसून येतात. याचं कारण कोणी थांबवलंय? एक मिनिट नेटके साहेब, तुम्हाला थांबवलं कोणी? तुम्ही चळवळीत या ना. तुम्ही खाजगीकरणाला विरोध केला म्हणता, मातंग समाजाने खाजगीकरणाला विरोध केला. माझं पूर्ण होऊ द्या. नाही घ्या ना, माझं पूर्ण होऊ द्या. ऐका, विशिष्ट सक्षम जाती त्या आंदोलनात चळवळी दिसतात. याचं कारण असं आहे की ज्या वंचित जाती आहेत, या वंचित जाती मुख्य प्रवाहात आल्याच नाही. जर का या जाती मुख्य प्रवाहात आल्या असत्या तर दलित समाजातली ज्या प्रभावी जाती आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून खाजगीकरणाविरुद्ध किंवा आरक्षणाचा लाभ पूर्णपणे मिळावा, जो बॅकलॉग आहे आरक्षणाचा आजसुद्धा पूर्णपणे लाभ मिळाला, त्यासाठी ह्या जाती खांद्याला खांदा लावून लढल्या असत्या. परंतु त्या मुख्य प्रवाहात आल्याच नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. विषय मला तुमचा समजला. मुद्दा पुन्हा तोच आहे की तुमचं म्हणणं आहे की आतापर्यंत जे वंचित राहिले त्यांना या निर्णयामुळे फायदा होईल. पण इथेच आपण पाहिलं की मतभेदांना सुरुवात होतीये आणि या ज्या वंचित जाती आहेत SC मधल्या, त्यांच्यामध्ये भांडणं लावण्याचा हा प्रयत्न आहे का, हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय. जे इथंच आपण म्हणजे याला पण मी सहमत नाही. कारण OBC मध्ये महाराष्ट्रात आपण बघतो तर कॅटेगरायझेशन झालेलं आहे. भटक्या विमुक्तासाठी वेगळा गट केला. भटक्या विमुक्तासुद्धा मध्ये कडं असं वर्गीकरण झालं. मग भटक्या विमुक्तामध्ये आजपर्यंत भांडणं झाली का? कॅटेगरायझेशन झालं नाही. ठीक आहे. आता हा आपण SCच्या आरक्षणाबद्दल जो मुद्दा होता तर त्या अनुषंगाने चर्चा केली. आपल्यासोबत डॉक्टर संजय दाभाडे सर आहेत, जे आदिवासींच्या हक्कांसाठी काम करतात. आपण आता त्याबद्दल STच्या आरक्षणाबद्दल बोलूयात. सर, पहिल्यांदा या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबद्दल तुमचं मत, तुम्ही याकडे कसं पाहता? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा केवळ ब्लॅक अँड व्हाईटच्या स्वरूपामध्ये बघता येणार नाही. त्याचं स्वागत करायचं, त्याचा निषेध करायचा अशा स्वरूपाचा तो निकाल नाही आहे. त्याचे जे मुख्यतः जे 2 टप्पे 2 भाग आहेत, एकीकडे वर्गीकरणाचा मुद्दा आहे आणि दुसरीकडे क्रिमी लेअरचा मुद्दा आहे. तर वर्गीकरणाच्या संदर्भात आदिवासींच्या संदर्भात जर बघितलं तर संपूर्ण देशभरामध्ये म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्याला अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्टमध्ये काही अंतर्गत ताणतणाव दिसतात, फॉल्ट लाईन्स दिसतात, तसे अंतर्गत ताणतणाव अनुसूचित जमातीमध्ये किंवा शेड्यूल ट्राईबमध्ये फारसा नाही आहे. जर अपवाद आपण 2 गोष्टीचा जर ठेवला तर राजस्थानमधले जे मीना म्हणून जमात आहे त्यांच्या संदर्भामध्ये राजस्थानच्या अनुसूचित जमाती ज्या इतर जमाती आहेत त्यांच्या मनामध्ये थोडासा ताणतणाव आहे. आणि दुसरा जो मुद्दा आहे तो आहे एकूण जे म्हणजे आदिवासी समाजामध्ये जे ख्रिश्चन आहेत त्यांच्या संदर्भामध्ये ते पुढारलेले काही प्रमाणामध्ये आहेत, विशेषतः नॉर्थ ईस्टमधले जे आदिवासी आहेत. परंतु त्यांना घेऊन या ठिकाणी RSS वनवासी कल्याण आश्रम आणि भाजप यांच्या षडयंत्राच्या माध्यमातून तसं डिव्हाइड अँड रूलच्या पद्धतीनं एका अर्थाने ब्राह्मणी किंवा हिंदुत्ववादी राजकारणाचा भाग म्हणून ते खेळी खेळली जाते. तसं म्हटलं तर एकंदरीत देशभरामध्ये अगदी महाराष्ट्रात जर म्हटलं तर अशा पद्धतीचा ताणतणाव आदिवासी समाजामध्ये नाही. असं आतापर्यंत मला महाराष्ट्रामध्ये 45 आदिवासी जमाती आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधली एकही आदिवासी जमात अशी नाही की जी म्हणते की आम्हाला अशा पद्धतीचं वर्गवारी करून द्या. त्याच्यामुळे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबमध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये अशा पद्धतीची वर्गीकरणाची मागणी अजून तरी समोर आली नाही. भविष्यामध्ये कदाचित येऊ शकते. हा एक भाग झाला अनुसूचित जाती आणि जमातीच्या वर्गीकरणाच्या संदर्भात. परंतु मी मूळ मुद्दा जो आहे ज्याची आपण आदरणीय नेटके साहेबांनी त्याची सुरुवात केली आणि आदरणीय डॉक्टर सिद्धार्थ देंडे यांनी सुद्धा त्याच्यावर मांडणी केली. एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट आहे की या निकालाच्या माध्यमातून काय नेमकं घडलंय, संविधानिक बाबी काय घडल्या आहेत हे बघायला पाहिजे. आता अनुसूची किंवा परिच्छेद 341(1) आणि 2 आणि हा अनुसूचित जातीच्या संदर्भात आहे आणि परिच्छेद 342(1) आणि 2 हा अनुसूचित जमातीच्या संदर्भात आहे. जेव्हा शेड्यूल तयार होतं, एक अनुसूची तयार होते, त्या अनुसूचीमध्ये एखाद्या जातीचा समावेश अनुसूचित जातीच्या यादीमध्ये करायचा का किंवा एखादी जात जी आत्ता आहे तिला त्याच्यातनं वगळायचं का, हे अधिकार कुणाला आहेत? हे अधिकार एक्सक्लुझिव्हली हे संसदेला आहेत आणि
त्याची अधिसूचना जी आहे ती जारी करण्याचे अधिकार हे राष्ट्रपती महोदयांना आहेत. आत्ता काय झालेलं आहे की आता झालेलं असं आहे की एकदा ती अनुसूची ठरली, त्याच्यामध्ये काहीही हस्तक्षेप करायचा असेल, छोटाफार बदल करायचा असेल, त्याला स्पर्श करायचा असेल तर ते संपूर्ण अधिकार हे संसदेचे आहे. आणि बाबासाहेबांनी जेव्हा या कलमांची चर्चा ही संविधान सभेमध्ये सुरू होती त्यावेळेस बाबासाहेबांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की हे राज्य सरकार असेल किंवा राज्याच्या पातळीवरचं विधिमंडळ असेल, असेंब्ली असेल, याला हे अधिकार का ठेवले नाहीत. तर बाबासाहेबांनी त्याचा खुलासा केलेला आहे आणि तो खुलासा असा सांगितला आहे की द ऑब्जेक्ट इज टू एलिमिनेट एनी काइंड ऑफ पॉलिटिकल फॅक्टर्स हॅव्हिंग अ प्ले इन द मॅटर ऑफ द डिस्टर्बन्स इन द शेड्यूल सो पब्लिश बाय द प्रेसिडेंट. म्हणजे अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारची छेडछाड ही अनुसूचीमध्ये करण्याचं काम हे केवळ राजकीय कंपल्शनमुळे केलं जाऊ शकतं. म्हणजे मला थोडं तुम्हाला थांबवतो की हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय, मग हा सर्वोच्च न्यायालयाला अधिकारच नाहीये घटनेनुसार असं तुमचं मत आहे? एक्झॅक्टली. या संदर्भामध्ये पॉलिसी डिसिजन आहे, धोरणात्मक निर्णय आहे आणि या यादीच्या मध्ये तुम्हाला जो काही हस्तक्षेप करायचा आहे, मग तुम्ही अंतर्गत वर्गीकरणाचा हस्तक्षेप असेल, तुम्हाला कुणाला काढायचं असेल, कुणाला आत घ्यायचं असेल, हे संपूर्ण अधिकार संसदेला आहेत आणि बाबासाहेबांनी त्याचं कारण दिलेलं आहे. आता बघा सर, पॉलिटिकल इंटरफरन्स याच्यामध्ये तुम्हाला होऊ द्यायचा नसेल. आता सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्यांचा निकाल दिलेला आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं घटनेचा अर्थ लावलेला आहे आणि आता निकाल तो दिलेला आहे त्यांनी आणि अंमलबजावणी करायला सांगितलेला आहे. तुम्ही म्हणताय तो एक भाग झाला की हा अधिकार संसदेला, राष्ट्रपतींना आणि पर्यायाने राज्यपालांना होता. आत्तापर्यंत आधीचा जो निकाल होता 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाचा सर्वोच्च न्यायालयाचा, तो बदलून हा निकाल दिलेला आहे. आत्ताचा जो 7 न्यायाधीशांचा तो देण्यात आला आहे. आता आपण त्याच्या पुढे बोलूयात की देण्यात आला आहे. तर मग या निकालामुळे काय परिणाम होणार आहेत? म्हणजे तुमचं म्हणणं आहे की हा निकाल देण्याचा अधिकारच नाही, मात्र तो दिला आता त्याचा परिणाम काय होणार आहेत असं तुम्हाला वाटतं? एकदा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला म्हणजे तो एकदा एका अर्थाने लॉ ऑफ द लँड होतो. हे असं म्हणत नाही मी, असं म्हणत नाही. तो दिलाय, त्याचे परिणाम काय होतील? तो पुन्हाही बदलला जाऊ शकतो. 7 न्यायाधीशांच्या खंडपीठापेक्षा आणखी मोठं एखादं खंडपीठ 9, 11 असंही ते बसू शकतं आणि तो निर्णय बदलू शकतं. या निकालाचे परिणाम काय होतील असं तुम्हाला वाटतं? परिणाम असा आहे की आपण असं म्हणू शकतो की एका पातळीवर एकूण अनुसूचित जातीमधला असेल त्याच्यातला जो एक वंचित समाज आहे, आता तो खरंच वंचित आहे का याची चर्चा होऊ शकते. परंतु एका अर्थाने असं घडेल की ताणतणाव वाढीला लागू शकतात आणि इंटरनल फॉल्ट लाईन्स आहेत त्याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. म्हणजे जे सगळे समाज आहेत त्यांनी मिळून एका बंधुभाव ठेवून एक काळजी घेतली पाहिजे. परंतु केवळ सामाजिक ऐक्याचा मुद्दा नसतो, मुद्दा याच्या पाठीमागचं जे राजकारण घडत असतं त्याचा असतो आणि बाबासाहेबांनी त्याचा इशारा दिलेला आहे. आपण मी पुन्हा सांगतो की बाबासाहेबांनी स्पष्टपणे इशारा दिलेला होता की या ठिकाणी काही राजकारण खेळलं जाऊ शकतं आणि त्याच्या माध्यमातून काही चुकीच्या गोष्टी घडू शकतात. या जातींमध्ये फाटाफूट केली जाऊ शकते. आणि मी त्याच्या पाठीमागे सांगतो की विशेषतः जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आहे आणि भाजपा, निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. बरोबर, निकाल सर्वोच्च न्यायालयाने ज्या पद्धतीनं राजकारण हे अनुसूचित जातीच्या अंतर्गत सुद्धा ज्या फॉल्ट लाईन्स आहेत, ज्या काही मतभेदाच्या मुद्दे आहेत त्याला वाढीस लावण्याचं काम भारतातल्या RSSने केलेलं आहे, भाजपाने केलेलं आहे. काही जाती समूहांना जवळ करून त्यांच्यामध्ये एका पद्धतीनं ब्राह्मणी राजकारण घुसवून त्यांच्यामधले फॉल्ट लाईन्स वाढवण्याचा प्रयत्न हा संघाने आणि भाजपाने केलेला आहे. त्याचा फायदा ते या निमित्ताने घेतील. हा एक वेगळा विषय झाला, त्याचा फायदा तो घेणार आहेत, हा मुद्दा आहे. आपण हा आत्ताचा जो काही विषय चर्चेला घेतलाय तो सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबद्दल. या ठिकाणी ॲडव्होकेट मंगेश ससाने आहेत. निकाल जरी SC आणि STच्या आरक्षणाच्या संदर्भात असला तरी OBC आरक्षणासाठी लढा देणारे मंगेश ससाने आपल्यासोबत आहेत. तुम्ही या निकालाकडे पहिल्यांदा कसं पाहता? एकंदरीत आता दाभाडे सरांनी सांगितल्याप्रमाणे मुळात 341, 42 जी त्यावेळेसच्या सूच्या झालेल्या आहेत त्या सूचेमध्ये कोणती जात नवीन ॲड करायची किंवा तिला वगळायचं, आता याच्यामध्ये तर वर्गीकरण करायचं हा खूप तांत्रिक गोष्टीचा मुद्दा आहे. सर्वप्रथम हे अधिकार संसदेला आहेत आणि संसदेच्या मान्यतेनंतर दोन्ही सभागृहांच्या हे प्रेसिडेंटचे अधिकार आहेत. हे आता अधिकार काढून राज्य सरकारला आणि गव्हर्नरला दिलेले आहेत.
तर एकंदरीत हा मला प्रथमदर्शनी तर आपण पाहतो की याच्यामध्ये असं थोडंसं एक असं दिसतंय आणि दाखवलं जातंय की जे त्या समाजामधला जो उपेक्षित वर्ग आहे की त्यांना न्याय देण्यासाठी हा निर्णय. पण आपण याच्यामध्ये लिगली गेलो आणि तांत्रिकदृष्ट्या जर याची आपण विश्लेषण केलं तर याच्यामध्ये एक दिसून येतं, एकतर हे अधिकार तुम्ही गव्हर्नरला दिलेले आहेत, राज्य सरकारला दिलेले आहेत. पहिला मुद्दा असा येतो की पॉलिटिकली डॉमिनंट ज्या कास्ट आहेत त्यांना फेवर केलं जाईल. दुसरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं कॅटेगरायझेशन तुम्ही जे म्हणता करायचं. आता SC आणि STचं जे आहे ते अनटचेबिलिटी हे सर्वात महत्त्वाचं आहे, अपर्याप्त प्रतिनिधित्व महत्त्वाचं आहे. मला एक विचारायचं आहे की याचा जर आपल्याला इम्प्लिमेंटेशन करायचं आहे तर ही अनटचेबिलिटी म्हणजे अस्पृश्यतेचं प्रमाण कमी जास्त हे कसं ठरवणार, याचा मापदंड काय ठरवणार. म्हणजे SC मधल्या एका जातीला कमी अस्पृश्यता केली जाते आणि एका जातीला जास्त केली जाते, हे कसं ठरवणार. एक थोडंसं मोघम उदाहरण होईल किंवा खूपच बाळबोध पण कोणी म्हणू शकेल की एक गरीब घर आहे, त्या गरीब घरामध्ये 2 भाऊ आहेत आणि गरीब असले तरी त्या गरीब घरामधला एक थोडासा तब्येतीने चांगला आहे आणि एक थोडासा क्रूश आहे थोडासा, तर तो जरा क्रूश आहे त्याला थोडंसं जरा जास्त देण्याचा असा एक तो प्रयत्न आहे का. त्या घोड्याचा जो उदाहरण दिलं जातं ते एक वेगळं तसं म्हणता येईल. पण एक आहे त्या जर आपण तो जो म्हणतो क्रूश आहे पण त्याला क्रूश ठेवण्यामध्ये त्याच्या मोठ्या भावाची भूमिका आहे का, ही जबाबदारी सरकार नाहीये. त्याला क्रूश ठेवण्यामध्ये जी भूमिका आहे किंवा आपण म्हणू की ज्यांनी ठेवलंय तर ते वेगळेच लोक आहेत, ते सरकार आहे. त्याच्यामुळं असं इथं दाखवलं जातंय की तुमच्या एका मोठ्या भावाने तुमच्या लहान भावाला कमकुवत ठेवले, पण ही जी समानता आणायची जबाबदारी होती ही सरकारची. दुसरं विषय म्हणजे पर्क्युलेशन, रिझर्वेशनचं पर्क्युलेशन. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की ते आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये कुणाच्या लक्षात आलेलं नाही आहे. आरक्षण हे कशासाठी दिलं जातं तर राजकारणामध्ये, नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये रिझर्वेशन देण्यासाठी. आता सर्वात महत्त्वाचा विषय येतो, हे कसं ठरतं तर हे रोस्टर सिस्टीमने ठरतं. आता आपण जर 200 पॉईंट रोस्टरचा जर आपण गणित केलं तर आता पहिल्या 3 जागा म्हणजे एक ते आपण बिंदू पाहिले बिंदू नामावलीमध्ये, तर पहिल्या 3 जागा या जनरलला जातात, नंतर 4थी जाती OBCला, नंतर परत 2 जागा जातात रिझर्वेशन पर्सेंटेजप्रमाणे, नंतर 7वी जागा जी SCला जायची. कशा आधारावर तर 13% रिझर्वेशन आहे. त्याच्यानंतर मग परत 8वी जागा जनरलला, नंतर STला. हे कशावर तर 60% रिझर्वेशन. आता याच्यामध्ये उपवर्गीकरण झाल्यानंतर SCA, SCB, SCC झाला तर होणार काय, तर जो SCला आत्ता 7व्या जागी मिळत होतं ते मिळणार 14व्या जागी SCAला. STला हेच रोस्टर सिस्टीममध्ये STला हे 33व्या जागी जाणार. जर जर आपण कंपोनंट पकडला की एखादी युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामध्ये जर 50 जागा आहेत आणि जर STतल्या एका वर्गाला हे ॲक्च्युली ह्याचा जर तांत्रिकदृष्ट्या विश्लेषण जर आपण केलं, या रोस्टर सिस्टीम बदलणार आहे का. जर याचा रोस्टर जे बिंदू जर काढले तर ॲक्च्युली हे रिझर्वेशन कमी होणार आहे हे आणि याच्यामध्ये दुसरा एक विषय जे धेंडे साहेब म्हणले किंवा यांनी एक मुद्दा काढला की काही जातींनी जास्त लाभ घेतलाय, काही गाव कुसाबाहेरच्या अत्यंत ज्या आपल्याला माहिती पण नाही समाज. आता विषय येतो नोकरीचा. जर नोकरीमध्ये ह्या अशा जातींना शिक्षणच नाही, ते भटकतात, त्यांनी शिक्षणच घेतलं नाही, त्यांच्यासाठी जर कॅटेगरी केली तर आणि त्यांच्या जागा भरल्या गेल्या नाहीत रोस्टर सिस्टीमप्रमाणे तर नॉट फाउंड सुटेबल कॅन्डिडेट म्हणून ती जनरलला जाणार. म्हणजे हे आपल्याला असं वाटतंच, बाहेरून असं वाटतं की हा एक सामाजिक न्याय, पण ॲक्च्युली रिझर्वेशन SC STचं पर्सेंटेज यांनी कमी होणार आहे. याच्याबाबत तांत्रिक विश्लेषण आणि रोस्टर सिस्टीमवर काय कोर्टाने हे केलं आहे, अजिबात नाही. रोस्टर सिस्टीम. आणि मी येतो तुमच्याकडं, पण मंगेश ससानींनी जो मुद्दा मांडला तो आपल्याला अवेरता येणार नाही, कारण अनेक ठिकाणी अगदी चांगल्या IIT सारख्या संस्थांमध्ये आपण पाहिलं की त्या जातीचा उमेदवार भेटला नाही म्हणून ती जागा इतर प्रवर्गाला जी आहे ती देण्यात आली. धेंडे सर, मी येतो तुमच्याकडे. नेटकेंना मी तुम्हाला हे पटतंय यांनी जी मांडणी केलेली वर्गवारी जी आहे ती कशा पद्धतीने केली जाते. समजा आपण अनुसूचित जातीमध्ये अ ब क असं वर्गीकरण झाले असं समजूया, तर अ गट जो असतो तो सर्वात मागास जातींचा अ गट असतो. त्याच्यापेक्षा थोडासा जो सक्षम असतो तो ब गट असतो, त्याच्यापेक्षा जास्त सक्षम असतो तो क गट असतो आणि सर्वात जास्त सक्षम असतो तो ड गट असतो. समजा पहिल्या तुम्ही यांच्या रोस्टरप्रमाणे म्हणजे रोस्टरप्रमाणे
अ गटाला पहिली जागा आली. पण जर का अ गटामध्ये योग्य उमेदवार नसेल तर ती ब ला जाते, ब मध्ये नसेल तर क ला जाते, क मध्ये नसेल तर ड ला जाते. आज अनुसूचित जातीमध्ये ड गट जो आहे तो प्रभावी गट आहे, तो त्या गटापर्यंत ती जी जागा गेली ती त्यांना मिळणारच आहे. परंतु पहिली संधी कोणाला मिळणार आहे? तर पहिली संधी मिळणार आहे अ गटाला. आणि अ गटामध्ये आज मेहतर असतील किंवा म्हणजे आपण ज्यांना भंगी म्हणतो, खाटीक आहेत, अशा अनेक जाती आहेत, मातंग जाती आहेत. मांग गारुडीसारखी जी जात आहे त्या जातीला तर आजपर्यंत कधीच प्रतिनिधित्व नाही मिळालं. आणि ते मातंग समाजाची उपजात नाही आहे, त्यांचा क्रमांक 47 आहे, मातंग 46 वर आहे. म्हणजे उद्या जर का अनुसूचित जातीचं वर्गीकरण झालं तर अ गटामध्ये मांग गारुडी ही जात जाईल आणि पहिली संधी त्यांना मिळेल. आणि त्यांच्याकडे जर का म्हणजे जो उमेदवार नसेल तर ते ब गटाकडे येईल. म्हणजे याचा जो शेवटी आरक्षण म्हणजे काय? आरक्षण म्हणजे संधी आहे, ती संधीची समानता वर्गीकरणामुळे होणार आहे. म्हणून आमचा वर्गीकरणाला किंवा आत्ताच्या सर्वोच्च न्यायालयाला आमचा पूर्णपणे समर्थन आहे. मुळातच ॲडव्होकेटांनी जे सांगितलं मी त्या मताशी सहमत आहे. कारण मी तुम्हाला फार बोलकं उदाहरण देतो, ऑन रेकॉर्ड बोलतो या ठिकाणी. पुणे महानगरपालिकेने चालू केलेल्या अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये बिंदू नियमावलीप्रमाणे एक पोस्ट SC कॅटेगरीची ST कॅटेगरीची जाहिरातीत दिली. उमेदवार आले, इंटरव्ह्यू झाला, सिलेक्शन झालं नाही. माहितीच्या अधिकाराखाली विचारणा केली की इंटरव्ह्यू का झाला नाही, तर इंटरव्ह्यूमधलं उत्तर जे माहिती अधिकारामध्ये मिळालं ते असं मिळालं, जसं यांनी सांगितलं, सुटेबल कॅन्डिडेट नॉट फाउंड. आता मला सांगा, अ असू, ब असू, क असू, ड असू, हा कॅन्डिडेट नाही आहे असं जर सांगणारी व्यवस्था असेल, म्हणजे हे जाणार कुठं? ते गेलं ओपन कॅटेगरीला. म्हणजे इनडायरेक्टली रिप्रेझेंटेशन ऑफ द कास्ट और रिप्रेझेंटेशन ऑफ अ कम्युनिटी इट इज टोटली डिप्राइव्ड. मला याच्यातून हे नाही मग हे सांगतोय विषय, हेच अहो तेच सांगतोय तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी कुठल्या कॅटेगरीचा तो काय सक्षमवाला नाही, तो असक्षमवाला आहे तरी नाहीये. आज 1 वर्ष होऊन गेलं, मेडिकल कॉलेजला डीन नाहीये, तिथे असून सुद्धा. या सगळ्या गोष्टी ज्या आहे शासकीय यंत्रणेमध्ये राज्य सरकार फक्त भांडणं लावायचं काम करणार आहे. हा आरोप खूप मोठ्या प्रमाणात होतोय. खूप हळूहळू या आरोपाची जी व्याप्ती आहे ती वाढत चालली आहे, जाणार आहे. कसं आहे की धेंडे सरांचा मुद्दा रास्ता आहे, परंतु धेंडे सर आरोप कोणावर करतात? सर्वोच्च न्यायालयावर करत नाही, आरोप करतायत व्यवस्थेवर करतायत, प्रशासनावर करतायत. हा मुद्दा लक्षात घ्या. आपण व्यवस्थेच्या विरोधी आम्ही पण आहोत की आम्हाला न्याय मिळत नाही, आम्ही व्यवस्थेच्या विरोधी पण आहोत ना, कारण आम्हाला न्याय मिळत नाही. पण इथं सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिला आहे, आपण त्याच्याविषयी जर बोललो तर योग्य होईल. परंतु जी व्यवस्था भ्रष्ट आहे, आत्ता सर काय म्हणाले की SC एकत्रित आरक्षणामध्ये आणि सुटेबल कॅन्डिडेट नाही आहे म्हणून ती जागा ओपनला जाते. आता इथं वर्गीकरणाचं तर अजून व्हायचं आहे, ते काही संबंध नाही. म्हणजे आपल्याला लढायचं कोणाची? इथल्या प्रशासनाची, इथल्या भ्रष्ट व्यवस्थेची लढायची. तिथं आम्ही धेंडे साहेबांच्या खांद्याला खांदा त्यांच्या पाठीमागं आहोतच. परंतु वर्गीकरणामुळं इथं जर का उपेक्षित वंचित जातींना न्याय मिळतोय तर धेंडे सरांनी किंवा आपण सर्वांनी प्रामाणिकपणे भूमिका घेतली पाहिजे. इथं पक्षीय राजकारण किंवा भविष्यातलं न पाहता आपण भूमिका राजकारणामध्ये बोललोच नाही. आपण राजकारणाचा विषयच नाही बोललो. आता याच्यामध्ये ओबीसींना विधानसभेमध्ये मला आधी एक विचारायचं आहे का, आता ओबीसीमध्ये सब कॅटेगरायझेशन आहे, म्हणजे VJNT ABC आहे, तर त्याच्यामुळं ओबीसीमध्ये भांडणं लागलीत असं काही दिसत नाही, किंवा त्याच्यामध्ये कुठे वाद त्याच्यातून झालाय असं मोठ्या प्रमाणात तर काही दिसत नाही. हां, असं म्हणू शकतो की त्यामुळे OBC विभागले गेलेत असं म्हणता येऊ शकतं. नाही, ओबीसींचं जे कॅटेगरायझेशन आहे राज्यापुरतं आहे. मग राज्यापुरतं असल्यामुळं केंद्रामध्ये तर ओबीसी म्हणूनच हा वर्ग बॅकवर्ड क्लासेस म्हणूनच गणला जातो. आता गणला जातो, पण हे बघा, एखादा समाज घटक म्हणून जो काही दबाव गट लागतो किंवा त्या समाजाचं प्रतिनिधित्व दिसायला लागतं ते ओबीसीमध्ये जे वर्गीकरण झालंय त्यामुळं ते एक अशी जात म्हणून ओबीसी समोर येत नाही. नाही तसंच होते, कारण की SC STच्या कम्पॅरेटिव्हली ओबीसीमध्ये जवळजवळ 450 जाती आहे. याच्यामध्ये होतं असं की इतका मोठ्या प्रमाणात विभागला गेलेला समाज हा प्रतिनिधित्व कोणाचं मान्य करणार. तरी पण जो आता 19% आणि जे VJNTचं 10% जे आरक्षण आहे याच्यामध्ये आता होतंय कसं, याच्यामध्ये राजकीय आरक्षण फक्त पंचायत याच्यामध्ये, पण तिथं वर्गीकरण नाही आहे.
ज्या वेळेस आता SC STचा हा प्रश्न येईल विधानसभा आणि लोकसभेसाठी, आणि तिथं वर्गीकरण तुम्ही कसं अप्लाय करणार? तिथं जर ज्या SCचा ABCD जर झाला त्याच्यामध्ये जर तो कॅन्डिडेटच नसला तर काय करणार? आणि मग याच्याचमुळं काय होते, हे सगळं कॅटेगरायझेशनचा जो हे आहे याचे आता आदिवासींचे पण बनावट दाखले घेऊन काही मराठा समाजाने जागा घेतलेल्या आहेत. OBC मध्ये तर कुणबी दाखल्याने आमचं राजकीय प्रतिनिधित्व असेल, शैक्षणिक असेल, नोकरीमधलं असेल, हे संपून टाकलेले. आणि आता ते जरांगे पाटील बसल्या जातात तर 57 लाख दाखले. म्हणजे आरक्षण एकतर ह्या डुप्लिकेट दाखल्यांनी संपवायचं, नाही तर कोर्टांच्या निर्णयाने संपवायचं. आमचं एक म्हणणं आहे, काढा ना श्वेतपत्रिका, SCCC होऊन द्या, सोशल इकॉनॉमिक कास्ट सर्वे होऊन द्या. कुणाची गणना झाल्याशिवाय बऱ्याच गोष्टी खरं तर स्पष्टच होणार नाहीत. आत्ता ही चर्चा आपण करतो आहे खरी, मात्र त्यासाठी आधी जनगणना व्हायला लागेल आणि त्यानंतर प्रत्येक जातीची संख्या किती आहे ते समोर यावे लागेल. सर, आदिवासींच्या बद्दल तुम्ही सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत आदिवासींच्या ज्या वेगवेगळ्या जाती आहेत, जे वेगवेगळे प्रवर्ग आपण आत्ता म्हणू, तर त्यांच्यामध्ये आत्तापर्यंत तरी वाद नव्हता की अशी एक मागणी होत नव्हती. त्यामुळं प्रत्येकाला प्रतिनिधित्व व्यवस्थित मिळत होतं असं तुम्ही म्हणू शकता की काय? आणि आपण थोडं देश पातळीवरती जर बोलायचं झालं तर आदिवासींच्या जातींमध्ये खूप वेगवेगळे फरक आहेत. त्यांच्या पुढारलेपणामध्ये, मागासलेपणामध्ये फरक आहे. कसं आहे की आदिवासी जमातींच्या संदर्भात जर आपण बघितलं तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अजून तरी तशी मागणी आलेली नाही की अशा पद्धतीनं एका विशिष्ट वंचित घटकाने, अधिक वंचित घटकाने मागणी केली की आम्हाला वेगळी टक्केवारी काढून द्या. परंतु भविष्यामध्ये असं घडू शकतं, त्याचं आपण सांगू शकत नाही. म्हणजे या निकालाचा एक परिणाम म्हणून ते होऊ शकतं. आणि याच्यातनं काय होणार आहे की विशेषतः एकूण आपण एक अशी भूमिका घेताना दिसते की राजकारण याच्यातनं बाजूला करायचं, असं नाही करता येत. राजकारण हा एकूण राजकारण तर अजिबात बाजूला करता येणार नाही. राजकीय आरोप बाजूला ठेवूयात असं माझं म्हणणं होतं. कारण काय होतं, मग मूळ मुद्दा भरकटतो. राजकारण तर बाजूला करताच येत नाही. प्रत्येक गोष्टीतून अप्रत्यक्षरित्या राजकारण आपलं काम करतच असतं. नाही, तोच मुद्दा मी अधोरेखित करू इच्छितो की या निकालाचा फायदा नेमका काय, कोणत्या शक्ती घेणार आहेत? तर विशेषतः डिलिस्टिंगचा जो मुद्दा आहे, म्हणजे अनुसूचित जमातीच्या अंतर्गत किंवा आदिवासींच्या अंतर्गत एक नॅरेटिव्ह RSS आणि भाजपाने पसरवलेला आहे. याची नोंद घेण्याची गरज आहे. कारण की भविष्यातला धोका आहे, मणिपूर घडू शकतं. म्हणून मी याचा पुन्हा आवर्जून अधोरेखित करत आहे. बरोबर आहे. तर RSS आणि भाजपा आणि वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून त्यांनी असं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आदिवासींच्या अंतर्गत, की आदिवासींमधल्या ज्या सवलती आहेत, प्रामुख्याने वरच्या जे IAS सारख्या, IPS सारख्या, याचा फायदा हा जास्तीत जास्त हा ख्रिश्चन आदिवासींनी घेतलेला आहे, असा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न हा संघाने चालवलेला आहे. आणि याचा फायदा घेऊन आता अशा पद्धतीने एक तर वर्गवारीची भाषा उभी करायची, ते नॅरेटिव्ह सेट करायचं, किंवा यांना याच्यातनं काढूनच टाकायचं. अनुसूचित जमातीच्या यादीतून, शेड्यूलमधून यांना वगळूनच टाकायचं, ही मागणी त्यांनी ऑलरेडी समोर आणलेली आहे. त्याच्यामुळे एका अर्थाने जे मणिपूरमध्ये घडलं त्याच पद्धतीनं आदिवासी जमातीच्या अंतर्गत घडवण्याचं षडयंत्र हे केलं जाणार आहे. मी पुन्हा एकदा येतो की ज्या वेळेस हा निकाल आल्यानंतर ताबडतोब देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक आयोग आम्ही महाराष्ट्रामध्ये गठीत करू वर्गवारीच्या संदर्भात असं जाहीर केलं. जर एकीकडे तुम्ही वर्गवारीसाठी आयोग आणायचं म्हणतायत आणि दुसरीकडे तुम्ही जातीगत जनगणनेच्या बद्दल तुम्ही बोलत नाही आहात, म्हणजे जी विसंगती आहे, ही विसंगती तुमची खेळी आहे. तुम्ही जातनिहाय वर्गीकरणाला सरळ विरोध करता, नाकारता, आणि दुसरीकडे ताबडतोब तुम्ही वर्गीकरणाच्या संदर्भात, आयोगाच्या संदर्भात लगेच तुम्ही भूमिका बजावता. त्याच्यामुळे एक जातीचं राजकारण ज्याचा धोका बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये जाहीर केलेला आहे, तो ऑन पेपर आहे. त्याच्यामुळे मी पुन्हा सांगतो की अशा पद्धतीनं राजकीय हस्तक्षेप किंवा जमातवादी हस्तक्षेप जर टाळायचा असेल तर सर्वोच्च न्यायालयाने हा जो निकाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी ती गडबड करून ठेवलेली आहे. संसदेच्या अधिकारांना आणि राष्ट्रपतीच्या अधिकारांना त्यांनी हात लावला नाही पाहिजे, हस्तक्षेप केला नाही पाहिजे. हे अधिकार संसदेलाच दिले पाहिजेत. आणि ती चूक म्हणजे न्याय तर मिळाला पाहिजे, वंचित समाजाला, शोषित घटकाला न्याय मिळाला पाहिजे, याच्याबद्दल काही वादविवाद असण्याचं कारणच नाही. परंतु ते करण्याची जी मेथोडॉलॉजी आहे
ती मात्र संसदेच्या अधिकाऱ्यांना न कलावून चालणार नाही, ही माझी अतिशय स्वयंस्पष्ट भूमिका आहे. तर आपण या बऱ्यापैकी या सगळ्यांच्या भूमिका आपल्याला लक्षात आल्या. आता प्रश्न शेवटचा उरतो तो म्हणजे याच्या अंमलबजावणीचा. जर अंमलबजावणी करण्याची वेळ आलीच तर ती अर्थातच जबाबदारी ही राज्य सरकारांची असणार आहे. त्याआधी सर्वात आधी जनगणना व्हावी लागेल, प्रत्येक समाजाची संख्या समोर यावी लागेल आणि खरी मेघ तिथेच आहे. कारण निर्णय कोणताही असो, वरवर पाहता त्याचा उद्देश, त्या पाठीमागची भावना ही चांगली वाटत असली, शुद्ध हेतूची वाटत असली तरी गडबड होते त्याची अंमलबजावणी करताना. कारण बऱ्याचदा राजकीय हेतूने किंवा राजकीय फायद्यापोटी या शुद्ध हेतू असलेल्या निर्णयाची अंमलबजावणी ही अतिशय चुकीच्या पद्धतीने केली जाते. हे आपण अनेक उदाहरणांमधून पाहतो आणि आरक्षणाचा मुद्दा हा किती ज्वलंत आहे हे आपण मणिपूरमध्ये पाहिलं आणि आत्ता बांगलादेशमध्ये आपण पाहतो आहोत की सलग 3 वेळा निवडून आलेल्या तिथल्या ज्या पंतप्रधान आहेत शेख हसीना यांना देश सोडून जावं लागलंय. शेख हसीना यांना तर देश सोडून जाणं भाग पडलं, मात्र त्या देशामध्ये अराजक निर्माण झालंय. शेकडो लोक त्या ठिकाणी मारले गेलेले आहेत आणि जो बांगलादेश गेली काही वर्ष चांगली आर्थिक प्रगती करतो आहे असं त्याचं कौतुक होतं जागतिक पातळीवरती, तो बांगलादेश अराजकाकडे ढकलला गेला आहे आणि त्यातून तो कसा सावरेल माहीत नाही. तर हा आरक्षणाचा मुद्दा इतका संवेदनशील असतो, त्याला मोघमपणे बाळबोधपणे पाहून चालत नाही. त्यासाठी आपण ही चर्चा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. आपण या सगळ्या चर्चेच्या शेवटाकडे येऊयात. मी प्रत्येकाला विचारतो, महाराष्ट्रामध्ये आता यासाठी काय करायला हवं, म्हणजे प्रत्येकाने, म्हणजे अंमलबजावणी करायला हवी, नाही करायला हवी, जर करायला हवी तर कशी करायला हवी आणि राज्य सरकारची भूमिका काय राहायला पाहिजे? प्रथमतः मी बाबासाहेबांचं एक वाक्य सांगतो या ठिकाणी. म्हणजे आरक्षणाबद्दल बाबासाहेब असं म्हणतात की ज्या वंचित उपेक्षित जाती मागे पडलेल्या आहेत, जर त्यांच्या गरजा जास्त असतील तर त्यांना अधिक लाभ देऊन मुख्य प्रवाहात आणणे हाच सामाजिक न्याय आहे. त्याच्यापुढे बाबासाहेब असे म्हणतात, हा अधिकचा लाभ देताना ज्या जाती सक्षम आहेत त्यांना कमी वाटा मिळाला तरी तो अन्याय ठरत नाही. आता मी तुम्हाला सांगतो की आत्ताचं जे सरकार आहे, महाराष्ट्र सरकार, म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, या तिघांचंही मी समर्थन करतो. ते यासाठी की त्यांनी मातंग समाजाला, म्हणजे मातंग समाज एक उपेक्षित समाजाला न्याय दिलेला आहे. त्याचं कारण त्यांनी आत्ताच तुम्ही पाहिलं असेल 1 ऑगस्ट रोजीच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण या विषयाबद्दल बोलूयात, या आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत बोलूयात. या आरक्षणाची अंमलबजावणी जर करायची असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी त्याच दिवशी सांगितलं होतं की आयोगाची निर्मिती करण्यात येईल. आयोगामार्फत इथला जो इम्पिरिकल डाटा आहे. ठीक आहे, आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. याच्यातून या जातींमध्ये भांडणं लागणार नाहीत किंवा या जाती आणखी विभागल्या जाणार नाहीत याची खात्री तुम्हाला आहे? त्याचं कारण असं आहे की जाती एकसंध नाहीतच आहेत. अनुसूचित जाती म्हणजे हिंदू धर्मात जसं डॉक्टरने सांगितलं, हिंदू धर्मात जातीची उतरंड आहे, ती जातीची उतरंड अनुसूचित जातीमध्ये सुद्धा आहे. अनुसूचित जातीमध्ये सुद्धा जातीची उतरंड आहे. जर का समकक्ष जाती असल्या असत्या आणि सर्वांना जर का, तर ती भांडणं झाली असती. इथं भांडण होण्याचा काहीही संबंध नाही. त्या समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा मिळतोय. कुणाचाही वाटा काढून घेतला जात नाही की कुणालाही जास्तीचा सुद्धा वाटा मिळणार नाही. आत्ताच मी बाबासाहेबांचं उदाहरण दिलं, त्याप्रमाणे होणार नाही. लोकसंख्येच्या प्रमाणातच तुम्हाला आरक्षण मिळणार आहे. मातंग समाजाची जी लोकसंख्या ठरल, एकतर 1932च्या जी जनगणना झाली त्याच्यामध्ये त्यावेळेचा महार समाज 34% होता आणि मातंग समाज 32% होता. परंतु आज त्या प्रमाणात टक्केवारी नाही आहे. मातंग समाज अवघा 17-18% आहेत. म्हणजे जर एखादा समाज अस्पृश्य असेल, अशिक्षित असेल तर त्याची संख्या वाढली पाहिजे. मग ती संख्या कमी कशी झाली? जनगणनेवर आमचा पण आक्षेप आहे. आमचं पण म्हणणं आहे की आमची जनगणना करून आमचा जो न्याय वाटा होईल, म्हणजे ज्या लोकसंख्येप्रमाणे, तोच आम्हाला मिळाला पाहिजे. मंगेश, नाही, याच्यामध्ये मला असं वाटतं याच्यामध्ये खूप तांत्रिक गोष्टी आहेत. कारण की एकतर अनटचेबिलिटी तुम्ही जज करणं किंवा हे करणं, मला असं वाटतं सरकारने एक ड्राईव्ह घ्यावा आणि जी SCCC जी जनगणना आहे, एक सामाजिक आर्थिक परिस्थिती कोणाची कशी आहे, कारण की आरक्षण आहे 13%, 60% किंवा OBCचं,
तर त्याच्यामध्ये या जातींना कुणाला किती क्वांटम द्यायचा, कुणाला किती प्रतिनिधित्व मिळवलं आहे. तर असं नको व्हायला की भावाभावामध्ये असं असुरक्षता नको वाटायला की आमचं काढून घेतलं आणि यांना दिलं. तर मला असं वाटतं की ज्या अफर्मेटिव्ह ॲक्शन्स आहेत, म्हणजे निधी असेल, की ज्या जातींना आरक्षण सोडून, माझं प्रामाणिक मत आहे की त्यांना त्या शिक्षणाचे, नोकरीचे लाभ घेण्यासाठी तुम्ही त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून द्यावं. आणि त्यानंतर मी म्हणत नाही की या निर्णयाचा नाकारावा किंवा काय, पण सर्वप्रथम हे पटलावर ठेवावं, सगळ्या प्रतिनिधींना बोलवावं आणि तिथं कुठंतरी एक अधिवेशन, एक तांत्रिक विश्लेषण करून मग सर्वानुमते याच्यामध्ये एखादा निर्णय घ्यावा. सर, आत्ता ही जी काही परिस्थिती, म्हणजे अंमलबजावणी होईल नाही होईल, झाली तर कशी होईल, हा तर भाग आहेच, पण आत्ताच्या परिस्थितीबद्दल काय वाटतं? म्हणजे हे सगळं पाहतोय आपण आता ह्या चर्चेच्याच माध्यमातून आपल्याला लक्षात आलं. नाही, मुळातच आता मूळ विषय आहे जे संजय दाभाडेंनी सांगितलं आणि त्याचं मी समर्थनही थोड्या प्रमाणामध्ये करतो. त्याचं कारण असं आहे की हे संवैधानिक निर्णय आहे का, ह्याच्यावर काही जण हे रिव्ह्यू पिटिशनमध्ये पण जाणार आहेत, हे या ठिकाणी सांगू इच्छितो. हा न्यायालयीन बाब आहे, परंतु आता निर्णय आलेला आहे. आता ह्याची अंमलबजावणी राज्य सरकारने करायची. जसं आता नेटके सरांनी सांगितलं, अगदी बरोबर आहे की राज्य सरकारने अंमलबजावणी करताना टोटल आपल्याला सर्वे हा पारदर्शक पद्धतीने होणं गरजेचं आहे. आता पारदर्शक पद्धतीने होणं या शब्दाचाच अर्थ आपण समजून घ्या, कारण तिथे जसं सरांनी सांगितलं, नेटके सरांनी, की टक्केवारी कोणाची किती, तर जिसकी जितनी हिस्सेदारी जिसकी उसका लोकचं प्रमाण, कारण होणं गरजेचं आहे. बरोबर, कारण सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल देताना दुसरी बाजू पण खूप स्पष्टपणे आणि ठासूपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की हे सब कॅटेगरायझेशन तुम्ही करा, म्हणजे वेगवेगळे प्रवर्ग करा, मात्र राज्य सरकारांना मनमानी पद्धतीनं हे करता येणार नाही किंवा याचा राजकीय दुरुपयोग होणार नाही याची काळजी घ्या, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. आता हे म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्ष ते घडतं की नाही घडत हे कोण पाहणार? प्रत्येक वेळी सर्वोच्च न्यायालय पाहू शकतं नाही ना, तोच आमचा मुद्दा आहे की मग सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या देखरेखीखाली पूर्ण एम्पिरिकल डाटा पहिला मागून घ्यायला हवा होता आणि मग निर्णय द्यायला होता, पण तो झाला नाही. आता एम्पिरिकल डाटा करायची जबाबदारी राज्य सरकारवर दिलेली आहे. ओबीसी बाबतीत पण ते झालेलं आहे, SC ST मधलं पण झालेलं आहे. बरं, आता डाटा खरा का खोटा हे काय आम्ही ठरवू शकत नाही, पण जात समूहाला सगळ्यांना माहिती आहे आपली किती हिस्सेदारी आहे, आपले किती आहे. राजकीय पद भोगणं हा वेगळा विषय, परंतु उच्च पदावर शिक्षणावर जाणं, अरे तिथं संधीच नाहीये. खाजगी विद्यापीठ झाले, तिथनं आरक्षण काढून टाकलं राज्य सरकार. जे एम्पिरिकल डाटा करणारे त्यांनीच या अधिवेशनात बिल आणलं, खाजगी विद्यापीठामध्ये राज्य सरकार कसलंही आरक्षणाला मदत देणार नाही. म्हणजे इनडायरेक्टली आरक्षण संपवण्याचाच हा डाव आहे असं या ठिकाणी दिसतंय. या निर्णयामध्ये खरं म्हणलं तर अजून एक क्रिमी लेअरचा मुद्दा सांगतो. ज्या वेळेस 9 न्यायाधीशाच्या खंडपीठाने इंदिरा साहनी केसमध्ये स्वतः सांगितलं होतं की SC STs मध्ये क्रिमी लेअर नाही लावता येणार, ही चर्चा त्यांनी घडवून आणली होती. या 7 न्यायालयाच्या खंडपीठांनी क्रिमी लेअर लावायचा मुद्दा आणला कसा? म्हणजे 9 न्यायालयाने दिलेला नॉन क्रिमी लेअर का नको असं तुम्हाला वाटतं? प्रश्न काय आहे, आरक्षणाचा मूळ काय आहे? मूळ आहे होमोजिनियस कॅटेगरी ऑफ डिप्राइव्ड क्लास, जे हिंदू धर्मामध्ये, मी परत एकदा सांगतो की वर्ण व्यवस्थेच्या बाहेर असणारा वर्ग. सर मला मान्य आहे, पण पुन्हा मागाचंच उदाहरण की एकाच जातीमधले दोन व्यक्ती आहेत, एक थोडासा पैशाने बरा आहे आणि एक अतिशय गरीब आहे, तर संधी जो अतिशय गरीब आहे त्याला मिळायला हवी, एक सामान्य भावना त्याच्यामध्ये आहे. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण आरक्षण हा काय गरिबी हटाव कार्यक्रम नाहीये हे समजून घ्या. त्याच्याकरता तुम्ही वेगळ्या उपाययोजना करू शकता, वेगळ्या पॉलिसीज आणू शकता. जसं आता सरांनी सांगितलं, अनुभव साठे महामंडळ आणलं किंवा बार्टी बरोबर RT आणलं. नाही, या सगळ्या आरक्षणाचा लाभ आजकाल राजकारणात, ह्या आरक्षणाचा लाभ आजकाल किती होतो हा एक वेगळा विषय आहेच. नोकऱ्या किती उरलेल्या आहेत, शिक्षणांमध्ये आपण पाहतो की फी भरल्याशिवाय, डोनेशन भरल्याशिवाय
शिक्षण संस्था उभ्या करत नाहीत, RTच्या माध्यमातून जे प्रवेश होतात त्यांची काय अवस्था आहे हे आपण पाहतो. नाही आता IAS IPSच्या समजा तुम्हाला परीक्षा द्यायच्या आणि तिथे जर अ ब क ड मधला कॅटेगरीचा पर्सन नाहीच भेटला, काय निर्णय घेणार आहे सरकार सांगा बरं. आपण शेवट मला एक मुद्दा राहिला माझ्याकडनं सांगायचा. काही जाती ज्या इतर राज्यामध्ये प्रबळ आहेत, सक्षम आहेत, उदाहरण द्यायचं तर महाराष्ट्रामध्ये समजा बौद्ध सक्षम आहे, हाच बौद्ध UP मध्ये स्थायिक झालेला आहे, तिथला बौद्ध हा असक्षम आहे, तर राज्य सरकारने तिथे UP मध्ये वेगळा निर्णय करायचा, इथे वेगळा निर्णय करायचा, हा संविधानाच्या चौकटीत बसणार आहे का? खूपच गोंधळ आहे, खूपच सगळा प्रकार किचकट आहे. आपण शेवट करूयात डॉक्टर दाभाडे सरांपासून. एक आहे, कोर्टाने आता एक सामाजिक न्याय म्हणजे कुठंतरी त्या समाजामधला एखादा मागं सुटलेला आहे त्याला न्याय देणं हा विचार केला आहे. मला आता कोर्टाचा आदर ठेवून एक विचारायचं आहे की कोर्टाचे जजेसची नियुक्ती कलोजियम सिस्टीमने होती, मग कोर्ट तिथं का सामाजिक न्याय नाही देत? तुम्ही कलोजियमनी सुप्रीम कोर्टाचे 5 जे सिनियर ॲडव्होकेट आहेत ते डायरेक्ट हँडपिक करतात. मग मला एक विचार नाही की हाच सामाजिक न्याय हा न्याय व्यवस्थेमध्ये नसावा का? निर्णय देणारे जे काही न्यायाधीश आहेत तर तिथेच मुळात आरक्षण नाही आहे. बरं दाभाडे सर, शेवट तुमच्याकडून. 2 मुद्दे मी या ठिकाणी अधोरेखित करण्याचा प्रयत्न करीन. पहिली गोष्ट, सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आलेला आहे, क्रिमी लेअरची आपण आता दुसऱ्या टप्प्यात चर्चा करतोय. मुळामध्ये प्रश्न असा आहे की क्रिमी लेअरचा जो विषय आहे तो या 7 जजेसच्या घटनापीठापुढे नव्हताच, तो त्यांचा विषयच नव्हता. 2004 साली EV चिन्नय्याचे जजमेंट आलं 5 जजेसचं वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये. त्या जजमेंटचा पुनर्विचार करण्याचं काम फक्त या 7 जजेसच्या समोर होतं. त्यांनी काय केलं या याच्यामध्ये, आता जस्टिस हे जे निकालपत्र आहे, या निकालपत्रामध्ये एकूण 6 निकालपत्र आहेत. जस्टिस चंद्रचूड साहेब जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत ते आणि अजून एक जज यांचं एक निकालपत्र आणि उर्वरित 6 जणांचं स्वतंत्र निकालपत्र, असे निकालपत्र आहेत. याच्यामध्ये जस्टिस चंद्रचूड साहेबांचं जे निकालपत्र आहे अजून एका जज सोबत, त्या निकालपत्रामध्ये त्यांनी इश्यू फ्रेम केलेले की कसं असतं की जेव्हा जजमेंट लिहायला बसतात न्यायमूर्ती त्यावेळेस ते आधी इश्यू फ्रेम करतात की त्यांना या विषयावर चर्चा करायची आहे. तर जे इश्यू फ्रेम केलेले आहेत त्याचं जजमेंटची कॉपी माझ्यासमोर आहे. त्या इश्यू फ्रेममध्ये जस्टिस चंद्रचूड साहेबांनी 4 इश्यू घेतलेले आहेत, 1, 2, 3, 4. त्या 4 इश्यूमध्ये फक्त वर्गवारीचा संदर्भ आहे, कुठेही क्रिमी लेअरचा संदर्भ नाही. मग सर्वोच्च न्यायालयाने ज्या 4 मुद्दे वर्गीकरणाच्या संदर्भात त्यांनी विषय घ्यायला पाहिजे होता, चर्चा करायला पाहिजे होती, निकाल दिलेला पाहिजे होता, ते त्यांनी केलं. परंतु त्यांनी ओढून ताणून अक्षरशः नाक खुपसलेलं आहे क्रिमी लेअरच्या मुद्द्यामध्ये. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचं जे कार्यक्षेत्र होतं ना ते ओलांडलेलं आहे. क्रिमी लेअरच्या संदर्भात तुमच्यासमोर मुद्दाच नव्हता. तुम्ही तो विषय कारण नसताना नाक खुपसलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे पासिंग कमेंट्स तिथे दिलेले आहेत. त्याच्यामुळे पहिला मुद्दा असा आहे की आम्ही रिव्ह्यू पिटिशनमध्ये जाणार आहोत. आम्ही पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयाला त्यांची जी चूक आहे ती दाखवून देणार आहोत. खुद्द चीफ जस्टिस त्याबद्दल बोलत आहेत की आमचा हा विषय नाही आहे आणि त्यांनी चीफ जस्टिसने फक्त जाता जाता ओझरता उल्लेख क्रिमी लेअरच्या संदर्भात केलेला आहे. त्याच्यामुळे ही न्यायालयाने केलेली अक्षम्य अशी चूक केलेली आहे आणि कारण नसताना नको तो मुद्दा समोर आणून आधीच सगळे महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये वातावरण आरक्षणाचं पेटलेलं आहे. कारण नसताना तुम्ही माणसांना या ठिकाणी उचकवतात. हा पहिला मुद्दा. आता 4 जजेस जे आहेत, 7 पैकी 4 जजेस ज्याच्यामध्ये जस्टिस भूषण गवई साहेब सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा निकालपत्र स्वतंत्र दिलेलं आहे आणि फार मोठं निकालपत्र दिलेलं आहे गवई साहेबांनी. माझा प्रश्न गवई साहेबांना असा आहे, ते स्वतः दलित समाजातनं येतात. आता रविवार आला, रविवारची तुम्ही एखादी पुरवणी घ्या, रविवारची पुरवणी. त्या पुरवणीमध्ये लग्नाच्या जाहिराती असतात. त्या जाहिरातीमध्ये लिहिलेलं असतं SC ST सॉरी प्लीज, SC ST क्षमस्व. याचा अर्थ काय झाला? जे SC ST आहेत या देशातले, जे वर्णजात व्यवस्थेने ग्रासलेले आहेत, त्याच्यामध्ये खुद्द भूषण गवई साहेबांचा मुलगा मुलगी सुद्धा येणार. म्हणजे SC ST सॉरी प्लीज मधनं भूषण गवई साहेब वगळले जातात, मी वगळला जातो. याचा अर्थ असा होतो की जरी तुम्ही कलेक्टर झालात, जरी तुम्ही डॉक्टर झाला, इंजिनियर झालात, तुम्ही न्यायाधीश झालात, तरी तुम्ही या व्यवस्थेमधून क्षमस्व म्हणून वगळले जाता.
म्हणजे तुम्ही आपण जेव्हा बाता करतो, भाष्य करतो की अनुसूचित जातीच्या अंतर्गत एक आहे गरीब आणि एक आहे याचा जजचा मुलगा किंवा कलेक्टरचा मुलगा, अहो पण जेव्हा वर्ण जात व्यवस्थेची मुद्दा समोर येतो तेव्हा ते गरीब असो किंवा श्रीमंत असो, ते पुढारलेले असो मागासलेले असो, ते एका पातळीवर येतात. अशा परिस्थितीमध्ये जिथं वर्ण जात व्यवस्था तुम्हाला स्पष्टपणे एका पद्धतीनं न्याय देते, तुम्ही तुमची आर्थिकदृष्ट्या तुम्ही कितीही पुढे गेलात, त्याच्यामुळे अशा पद्धतीनं क्रीमी लेअर लावणं या ठिकाणी चुकीचं आहे, ते मान्य होऊ शकत नाही. दुसरा जो मुद्दा आहे, आत्ताशी कुठं पहिली दुसरी पिढी आहे, आत्ताशी पहिली दुसरी पिढी शिक्षण घेते. तुमच्या तर या ठिकाणी सवर्णांच्या पिढ्या लंडन अमेरिकेमध्ये जाऊन सेटल झाल्यात. आम्ही आत्ताशी इथं समोर येऊ लागलेलो आहोत. मी जेव्हा ॲडमिशन घेतली MBBSला तेव्हा मला IIT काय भानगडे मला माहीत नव्हतं, ITI मला माहीत होतं. आत्ताशी कुठं मला कळतं की IIT नावाचा काही प्रकार असतो. ही पहिली पिढी, म्हणजे जेव्हा पहिली पिढी कुठंतरी अवसर घेऊन पुढे येते तर तुम्ही त्यांचं कत्तल करायला निघालेला आहात आणि लगेच तुम्ही न्याय अधिक सखोल न्याय देण्याची भाषा करत आहात. हे षडयंत्र आहे. मुळामध्ये न्यायपालिकेच्या समोर नसलेला मुद्दा न्यायपालिकेने समोर आणलेला आहे क्रीमी लेअरचा. त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्याचा पुनर्विचार करण्याची मागणी करतो. स्वतः राज्य सरकारने पुढे आलं पाहिजे आणि क्रीमी लेअरचा मुद्दाचा रिव्ह्यू केला पाहिजे. ही भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली पाहिजे. आम्ही तर रस्त्यावर उतरून लढाई करणारच आहोत. दुसरीकडे केवळ दिखाऊ न्यायाचा भूमिका घेऊन काही मंडळी म्हणतात की तुमच्यातल्या तुमच्यात काही जणांना न्याय द्या. कसला मुद्दा आहे हा? मी तेच म्हणतो की पहिली दुसरी पिढी आहे ती आहे. अजून मुद्दा याच्यामध्ये असा आहे की अनेक जागा, आत्ता टाइम्स ऑफ इंडियाने बातमी दिलेली आहे, लेख दिलेला आहे, त्याच्यामध्ये काय दिसतं? त्याच्यामध्ये असं दिसतं की शेड्यूल कास्ट सेंट्रल ज्या गव्हर्नमेंटमधल्या ज्या जागा आहेत, केंद्र सरकारमधल्या ज्या जागा आहेत, त्याच्यामध्ये ग्रुप ए सर्व्हिसेस ज्या आहेत त्याच्यामध्ये फक्त 13% अनुसूचित जाती आहेत. म्हणजे अजूनही त्या ठिकाणी 15% जागा भरल्या जात नाही आहेत. मग कुठं राहिलं सगळं? म्हणजे ज्या जागा आहेत त्यासुद्धा अजून भरलेल्या जात नाही आहेत. अनुसूचित जमातीचं जे प्रमाण आहे सेंट्रल गव्हर्नमेंटमधल्या ग्रुप या सर्व्हिसेसमधलं 5.5% आहे. अजूनही 2% त्याची पूर्तता होत नाही. म्हणजे जागा ज्या आहेत त्या रिक्त राहत आहेत आणि तुम्ही भाषा करतायत की तुमच्यामधल्या त्यांना न्याय द्या. अरे जागा रिक्त राहत आहेत. दुसरीकडे सेंट्रल युनिव्हर्सिटी म्हणजे केंद्रीय विद्यापीठा जे आहेत त्याच्यामधलं प्रमाण बघा. केंद्रीय विद्यापीठामधल्या जे प्रोफेसर पदाच्या ज्या जागा आहेत, 15% आरक्षण आहे, परंतु भरल्या किती गेलेला आहे? 7.5% बॅकलॉग आहे. दुसरीकडे अनुसूचित जमातीला 7.5% आरक्षण आहे, त्यांच्या किती जागा भरल्या आहेत? 1.8% प्राध्यापक पदाच्या. म्हणजे तुम्ही क्रीमी लेअरचं भाषा करताय, अरे इथं जागा भरल्या जात नाही आहेत. म्हणजे काय चालवलेलं आहे? प्रसिद्धी माध्यमं पण म्हणतायत की हा न्यायाची भूमिका आहे. अरे कुठं न्यायाची भूमिका आहे? इथं जागा भरलेल्या जात नाही आहेत, जागा रिक्त राहत आहेत. बॅकलॉग लाखांनी बॅकलॉग आहे, लाखाचा बॅकलॉग तुम्ही भरायला तयार नाहीत. त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालय असो, सर्वोच्च न्यायालय सुद्धा एका अर्थाने पॉलिटिक्सच्या आत असतं. सर्वोच्च न्यायालय पॉलिटिक्सच्या बाहेर कधी नसतं. सगळ्या इन्स्टिट्यूशन्स असतात त्यासुद्धा एका अर्थाने राजकारणाचा भाग असतात. त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडनं जे चुकीचं राजकारण या निमित्ताने आलेलं आहे आणि त्याचा गैरफायदा इथल्या काही शक्ती घेण्याचा प्रयत्न करतायत, त्याचा आम्ही निषेध करतो आणि अशा पद्धतीनं न्याय होऊ शकत नाही. मी असं म्हणेन की रस्त्यावरची लढाईसुद्धा लढावी लागेल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या चुकीच्या निर्णयाचा पुनर्विचार याचिका दाखल करावी लागेल आणि न्याय मिळवावा लागेल. आपण या मुद्द्यावरती शेवट करूयात. प्रत्येक निर्णयाचं समर्थन होत असतं, विरोध होत असतो, मात्र आरक्षण हा विषय आपल्या देशामध्ये याहून वेगळा ठरतो. अतिशय संवेदनशील आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये स्फोटक म्हणावा असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. त्याची अंमलबजावणी करायची की नाही करायची झाली तर कशी करायची याची जबाबदारी राज्य सरकारांवरती आहे. राज्य सरकार अर्थातच राजकीय व्यक्ती चालवत असतात आणि तत्कालीन फायद्या तोट्यासाठी जर या निर्णयाचा उपयोग करण्याचा प्रयत्न झाला तर परिस्थिती किती गंभीर बनू शकते हे आरक्षणाच्याच विषयावरून गेले अनेक महिने
पेटते राहिलेल्या मणिपूरवरून आपण पाहिलेलं आहे आणि नुकत्याच बांगलादेशमध्ये देखील उद्भवलेल्या परिस्थितीवरून पाहतो आहोत की आरक्षणाचा मुद्दा किती स्फोटक ठरू शकतो. अपेक्षा ही आहे की भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आपले राजकारणी ओढू देणार नाहीत. राजकारण्यांकडून ही आपण अपेक्षा बाळगतो आहोत, अर्थात ती भाबडी पण ठरू शकते. त्यानंतर शेवटची भूमिका येते ती म्हणजे या समाज घटकांची, कारण नोकऱ्या, संधी या मुळामध्येच कमी आहेत आणि आहेत त्या नोकऱ्या आणि संधींसाठी या समाज घटकांनी आपापसामध्ये भांडायचं का, आपापसांचा द्वेष करायचा का, आपापसांबद्दल कलुषित व्हायचं का, माध्यमांमध्ये, समाज माध्यमांमध्ये भांडायचं का, की शांतपणे या परिस्थितीचं विश्लेषण करायचं आणि एकोपा राखून पुढे जायचं, हे सगळं आपण सगळ्यांनी ठरवायचं. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.